लिपिक म्हणून कार्य त्या पदावरती आहात, पण त्या पदावरती त्यांना भान नाहीये का? कारण ते दबावाखाली काम करतायत. आणखी इथून पुढे जे आहे तर शहरामध्ये ना असंच वातावरण दूषित होत जाईल याची म्हणजे तुम्हाला काही दिशा आहे का नाही? मी तुम्हाला म्हणायचं का, मला एक सांगा, तुम्ही याची जबाबदारी घेणार का नाही घेणार? इथं काम करतो, जबाबदारी घ्यावं लागेल. मग तुम्ही काय करताय? तुम्ही काय करता काय तुम्ही साफसफाईचे ध्यान फक्त साफसफाई म्हणजे एखाद्या जेवणामध्ये पाल ताटामध्ये पाल जर का निघत असेल तर समोरचा विषय काय? लावा ते शिंदे कोण आहे? भाई बघा आपल्या शहरात नमस्कार, मी दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोलबिंदास बोल मध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील 1000 मुलांच्या वसतिगृहामध्ये आलोय. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या जिल्ह्यामध्येच पाल पडली आणि पाल पडल्यानंतर 28 मुलांना वीज बाधा झालेली आहे. पालकमंत्री आजही देखील मौन बाळगून आहेत. जर 28 मुलांना वीज बाधा होत असेल आणि पालकमंत्री संजय शिरसाट गुन्हा दाखल करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना देखील संबंधित प्रादेशिक उपायुक्त यांना आदेशित करत नाहीये, समाज कल्याण अधिकारी यांना आदेशित करत नाहीये, म्हणजे 1000 मुलांचं अस्तित्व हे धोक्यात आहे. जर एवढी गंभीर घटना होऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर या भारतामध्ये लोकशाही आहे का आणि इथं हुकुमशाही चालू आहे का? ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार जिथं जिथं अशा अन्यायकारक घटना घडत असतात सातत्यानं पाठपुरावा करत असतात. 1000 मुलं ही आहे, उद्योगपत्यांची नाही, करोडपत्यांची नाही, लखपत्यांची नाही आहेत. ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत, ज्यांची आई वडील शेतकरी आहेत, मोलमजुरी करणारे आहेत, कामगार आहेत. परंतु अशा विद्यार्थ्यांना जर न्याय मिळत नसेल, 28 मुलांचा जीव धोक्यात असेल, अशा वेळेस जर गुन्हा दाखल होत नसेल तर या भारतामध्ये ही मोठी शोकांतिका आहे. आपण दीपक केदार आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. या गंभीर घटनेशी संलग्न बोलबिंदास बोलच्या माध्यमातून सातत्यानं सडेतोडपणे, निर्भीडपणे, निष्पक्षपणे पालकमंत्र्यांची अगोदर देखील आपण वारंवार पोलखोल केलेली आहे. 1 वर्षापूर्वीची घटना आहे. इथं प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी लाईव्ह मध्ये स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंटबाजी जी आहे संजय शिरसाट यांनी केली होती आणि त्या प्रादेशिक उपायुक्ताला कालांतराने निलंबित देखील संजय शिरसाट यांनी दुसरे कारण दाखवून इथं विराजमान आता खरात नावाच्या प्रादेशिक उपायुक्त यांना केलेला आहे. खरात हे प्रादेशिक उपायुक्त आहेत. प्रादेशिक उपायुक्त यांना या विद्यार्थ्यांच्या जीविताशी काही देणं घेणं नाही आहेत का? दीपक केदार साहेब, अत्यंत गंभीर घटना आहे, काय भूमिका असणार आहे तुमची या गंभीर घटनेची? लाज वाटायला पाहिजे यांना. पाल निघली, पाल शिजवताना त्यांना दिसली नाही. चिखली बुलढाणा 2 दिवसाला त्या ठिकाणी कुठं ना कोणत्या वसतिगृहामध्ये आळ्या निघतात, पाली निघतात, काही घाण निघतंय. म्हणजे या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना कुटुंब नाही का, हा प्रश्न मी विचारतो. आज अक्षरशः त्या किचनची उकांडा केला. मी आता बघून आलो, सगळी लुटमार आहे, इथून तिथून लुटमार आहे आणि हे सगळे राजकारणाचे बळी दिलेले आहेत. म्हणजे तुमचं भांडण आहे आम्हाला कळतंय ना. हे टेंडर कुणाचं आहे? भाजपचा आमदार प्रसाद लाड याचं टेंडर आहे. हे मध्यवर्ती जे काही टेंडर त्याला मिळालंय त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट खाली का दिलं? हे जे आहे त्यांना पैसे सरकार देत नाही, त्यांना पैसे तो प्रसाद लाड देतो. हे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का काढलं? याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्ट का काढलं? 2200 रुपये प्लेट मागे चोरले जातात, भ्रष्टाचार केला जातो आणि यांचे भांडण भाजप शिवसेनेचे. व शिवसेनेचा सामाजिक न्याय मंत्री आहे, त्या ठिकाणी इथं खाली जेवण देणारा भाजपचा आहे. तुमचे भांडण आमच्यामुळं. हे भाजप दलित विरोधी आहे, हे संविधान विरोधी आहे, हे शिक्षण विरोधी आहे, हा मनुवाद आहे. आणि अधिकाऱ्यांना इथं काहीच घेणं देणं नाही, अधिकाऱ्यांचा काही रोलच नाही म्हणतायत. गुन्हा दाखल नाही झाला तर पुढची दिशा गुन्हाला घाबरतेत. फिर्याद का दिली नाही? त्या सहाय्यक आयुक्त शिंदेनी जर फिर्याद नाही दिली तर त्याचं निलंबन करा. भाड्या निघतात, पाली निघतात, क्लीन चिट. हे सगळं कॉन्ट्रॅक्ट वरपासून प्रसाद लाड पासून रद्द झालं पाहिजे. लाज वाटली पाहिजे. सामाजिक न्याय मंत्री असो, मुख्यमंत्री असो, किती त्याला ते आमदार असो, या सगळ्यात निरागस लेकरं गावाकडून आलेले कुणाच्या बळावर आहेत? आज तुम्ही विचार करा, त्यांच्या ताटात पाल निघली हो काय. त्यांनी म्हणजे माझ्या बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाला जन्म दिला आणि आज त्यांच्या डोळ्यात एकच सामाजिक न्यायाची हत्या यांच्याकडून होते. आणि सगळा इव्हेंट संजय शिरसाट येणार, भेट देऊन जाणार, हकलपट्टी होणार. अरे पण तुमच्या बुडात दम असेल तर प्रसाद लाडचं कॉन्ट्रॅक्ट उडून दाखवा ना. कुणाला घाबरताय?